रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, सुंदर अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात तेजोमय आहे आणि छान असं लक्ष्मीमय वातावरण झालेलं आहे। प्रत्येक घराघरामधील वातावरण लक्ष्मीमय झालेले, कॉलनीतलं, गावातलं, शहरातलं, प्रत्येक ठिकाणचं आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचंच म्हणायला हरकत नाही, इतकं सुंदर वातावरण आहे। तर त्या वातावरणात आम्ही सध्या दंग झालेलो आहोत आणि कामाला काही कमी नाहीये। आणि इथे बघा, माझ्या मुलांनी पूर्ण मकर त्यांनी स्वतः तयार केलेला आहे। मला तर विश्वासच अजिबात बसत नव्हता की पोरं हे सगळं करू शकतात। ते माझ्या मागे होते की मम्मा आम्ही तयार करावं का, तर मी नाही नाही म्हणत होते, कारण रॉड स्टीलचे आहेत, एखाद्या वेळेस लागेल, जड असतात असं त्यांना मी म्हणत होते, पण त्यांनी काय ऐकलं नाही। शेवटी कंटाळून म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करा, आणि त्यांनी ते खरंच मानलं आणि इकडे येऊन पूर्ण मकर तयार केलेला आहे त्यांनी, आणि कसलीही कुठलीही कुणाचीच मदत घेतली नाही। मला तर ते पाहून विश्वासच बसत नव्हता की हे पूर्ण त्या दोघांनी केलेलं आहे म्हणून। पण कसं आहे ना, आपल्याला किती आपले मुलं लहान वाटत असले तर ते वयाप्रमाणे थोडंसं मोठे होतात, त्यांना समज येत राहते, त्यांच्यावर जिम्मेदाऱ्या टाकायला हव्यात, पण आपल्याला कुठंतरी भीती असते की त्यांना लागेल, काही होईल, दुखापत इजा होईल, त्यामुळे आपण त्यांच्यावर जिम्मेदारी टाकण्यासाठी घाबरत असतो। पण नाही, ते एकदा जिम्मेदारी घेण्यासारखे झाले ना तर खरंच त्यांच्यावर ते कामं सोपवायला पाहिजे जे ते करू शकतील असे, आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकली म्हणजे त्यांना पण एक फील होतं की माझ्यावर जबाबदारी टाकली तर ती परफेक्ट झाली पाहिजे, आणि अनुभव पण त्यांना येतात। तर इथे बघा, यावेळेस त्यांनी काय केले की कॉटमध्ये घेतलाय मकरच्या आतमध्ये, आणि त्यांचं म्हणणं होतं की लक्ष्मी आपल्याला मकरच्या आत कॉटवरतीच बसवायच्या आहेत, त्यामुळे त्यांनी तो छोटा कॉट जो आहे तर तो मकरच्या आत ठेवलेला आहे। मागच्या वर्षी आम्ही कॉटवरती बसवल्या नव्हत्या, चौरंगावरती बसवलेल्या होत्या। तर त्यांनी एकदा येऊन मला विचारले आम्ही असं करावं का, तर मी खूप कामात होते, बिझी होते, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं ते करा म्हणू लागले, कारण मला शेवटी जे करायचं ते बदल मी करणार होते। पण ते छान झाला त्यांनी जो विचार केला तो, आणि शेवटी आम्ही कॉटवरच बसवलेले आहेत। आता त्यांनी पडदासुद्धा आणलेला आहे आणि ते पडदासुद्धा घालायचं काम त्यांचं करायलेत। मला तर म्हणजे ते जेव्हा मी हे सर्व तयार झालेलं बघितल्याच्या नंतर खरंच माझे डोळे विश्वास करत नव्हते की हे त्यांनी कुणाच्याही मदतीशिवाय हे सर्व केलेलं आहे। खरंच म्हणजे मी तर धन्य आहे की माझी मुलं मला इतके हेल्प करणारे भेटलेले आहेत। माझं एवढं काम हलकं झालं या मकरमुळे, आणि खास थँक्यू अखिलेश आणि श्रेयससाठी। आता इथे त्यांना थोडंसं समजत नव्हतं, परत त्यांनी मला बोलवलं की मम्मा हे छान दिसतंय का, तर म्हणलं ठीक आहे करा, तुम्हाला काय करायचं। तर परत मी त्यांना तेच उत्तर दिले आणि त्यांना सांगितलं की हे छान दिसतंय का बघ, जो आपण आजगर विकत आणलेला आहे, आणि तो जर तिथं व्यवस्थित बसत असेल तर मग ठीक आहे, ते कॉट तिथेही ठेवू शकतो आपण, असं म्हणल्याच्या नंतर मी माझ्या कामाला गेले आणि परत त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं। धडपड्या देत, पडत झडत खाली उतरायचं 100 वेळेस कॉटवरून, परत कॉटवरती चढायचं, परत त्या गाठी मारायच्या, परत ते निसटायचं, या गोष्टी सर्व त्यांच्यासोबत झाल्या। पण त्यांनी काही हार मानली नाही आणि फायनली त्यांनी मला पूर्ण मकर तयार करून दाखवलं। गाठीसुद्धा स्वतः त्यांनी मारलेल्या आहेत, मला गाठीसुद्धा त्या पडद्याच्या मारण्यासाठी त्यांनी मला आवाज दिलेला नाही अजिबात, आणि अखिलेशने शेवटच करून दाखवला आणि श्रेयसने सुद्धा। आता इथे आवाहन केलेलं आहे मी गौराईंचं, आणि आवाहन केल्याच्या नंतर मी आता त्यांना साडी नेसवण्यासाठी घेतलेली आहे। या ज्या गौराई आहेत त्या फायबर बॉडीच्या आहेत, आणि त्या मागच्या वर्षी आम्ही विकत घेतलेल्या फायबर बॉडीच्या असल्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप आहे। आपल्यासारखेच त्यांचं स्ट्रक्चर पूर्ण बॉडीचं असतं, त्यामुळे आपल्याला त्यांना सहावार नेसवता येते, नऊवार घालता येते, घागरा घालता येतो, म्हणजे कोणताही लुक आपल्याला खूप सहज पद्धतीने आणि सोप्या वेमध्ये, एकदम इझी वेमध्ये आपल्याला त्यांना देता येतो कोणताही लुक। त्यामुळे या फायबर बॉडीच्या कधीही कम्फर्टेबल गौराई आहेत। जर कुणाला घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही फायबर बॉडीच्या एकदा स्वतः जाऊन शॉपवरती पहा आणि जे तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता। तर इथे बघा, मी सहावारसारखी अगोदर आपण पूर्ण साडी नेसून घेतलेली आहे, फक्त मिऱ्या ज्या घातल्या त्यांना पीळ दिलेला आहे, जसा नऊवारीला बायका देतात सेम तसाच पीळ दिलेला आहे, आणि तो पीळ आपल्याला खोसायचा नाहीये कुठेच, तो पीळ आपल्याला त्या नाडीने बांधून घ्यायचा आहे घट्ट असा, कारण त्या नाडीवरतीच आपला पूर्ण हा नऊवारीचा लुक आहे। आणि छान असा मिऱ्या घातलेल्या आहेत, आणि त्या मिऱ्यांचा आता आपल्याला मध्य घ्यायचा आहे, मध्य काढून त्याचा
काष्टा त्यांना घालून घ्यायचा आहे. आणि आता इथे श्रेयश बघा मध्ये मध्ये त्याला ते आश्चर्य वाटतंय, जे गौराईंसाठी बांगड्या आणलेल्या आहेत त्या स्प्रिंगच्या आहेत आणि त्याला ते कधी बघितलेलं नाही, त्यामुळे आश्चर्य वाटतंय. आता मी गौराईला छान असा काष्टा पाठीमागून काढलेला आहे आणि पाठीमागे छान त्याला पिनअप करायचं. आता समोरून पूर्ण साडी आपल्याला काय करायची आहे, जो काष्टा दिलेला आहे ना, तर दोन्ही जे पाय आहेत त्यांना साडी हाताच्या साह्याने दोन्ही पायाच्या मध्ये साडी अशी खोसून घ्यायची, जेणेकरून त्यांना छान असा नऊवारीचा आकार दिसतो आपल्या दोन्ही पायांमध्ये फिट्ट असा. तर हात घालून आपण दोन्ही गौराईच्या पायाच्या मधला भाग जो आहे छान असा सेट करायचा. जिथे पिनांची गरज पडते तिथे पिन लावून घ्यायच्या आणि जिथे पिनांची गरज नाही वाटणार आहे तिथे जास्तही पिना लावत बसू नका, कारण मग साडी बऱ्याच वेळेस काय होते, पिनांमुळे खूप खराब होऊन जाते. तर कमीत कमी पिनांच्या वापर सोबत जेव्हा आपण साडी नेसवतो तेव्हा आपल्याला काढताना सुद्धा सोप्या पद्धतीत केली पाहिजे. तर हेच लक्षात ठेवायचं. जो पाठीमागच्या काष्ट्याचे दोन्ही काठ आहेत ते छान दोन्ही सेट करून घ्यायचे. दोन्हीकडचे काठ सेट केल्याच्या नंतर छान दिसतात. एकही काठ काढू शकता तुम्ही, पण दोन्ही जर निघाले तर छानच आहे. लक्ष्म्यांचं काम करताना खरंच एवढा आनंद होतो. आता बऱ्याच जणी लेकीच्या रूपामध्ये पाहतात लक्ष्म्यांना, पण मी एक अशी आहे की लेकीच्या तर रूपात पाहते, पण मला ती माझ्या आईच्या रूपात सुद्धा दिसते. कारण आई नसल्यामुळे ती येणं म्हणजे माझ्यासाठी इतका सुखद अनुभव आहे. माझे दिवस कसे जातात हे 8 दिवस 15 दिवस मला थोडं सुद्धा लक्षात येत नाही त्यांच्या तयारीमध्ये, आणि खरंच जाताना एवढं दुःख होतं की मी शब्दात सांगू शकत नाही. आता पूर्ण ही साडी सेट झाली आहे खालून. आता वरचा जो पदर आहे तो एकदाच आपण जसा सेट करतो त्या पद्धतीने नऊवारीचा कधीच पदर सेट करायचा नसतो, तो कधीच व्यवस्थित येणार नाही. व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे आपल्याला एक एक कळी त्याची तयार करायची आहे आणि थोडा थोडा पदर घेऊन फोल्ड करत चालायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित आपला पदर असा सेट होतो आणि गुडघ्याच्या खालून येतो. गुडघ्याच्या खालून पदर आला तेव्हाच नऊवारी छान दिसते. नाही आपल्यासारखी जर पिनअप करायला गेलो आपण, जशी आपण साडीची करतो तशी पिनअप करायला गेलं तर अजिबात व्यवस्थित पदर येत नाही आणि पाठीमागे एकसारखा पदर कधीही नऊवारीचा दिसत नसतो, झिकझॅक पद्धतीचाच येतो. कारण पूर्ण जर व्यवस्थित पदर जर घेतला तर ती असा पदर ओढल्यासारखा नऊवारीचा होतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की पदर व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे सेट करा. आता फायनली आपली गौराई तयार झालेली आहे बरं का. साडी वगैरे छान नेसून झाली आहे नऊवारी आणि आता मुखवटे ठेवायची वेळ आलेली आहे. छान असा मुखवटा आरामाने बसवायचा आणि तिथे थोडासा गॅप होतो, त्यामुळे हलू नये म्हणून आपण काय करायचंय, जे बाजारात नाडी भेटतात बघा गाड्यावरती विकत, 10 रुपयाला सेट असतो, तर तो विकत घ्यायचा आणि गळ्याभोवती गुंडाळायचा, जेणेकरून मान अशी गौराईची फिट्ट बसते, हलत नाही अजिबात आणि मग थोडंसं आपल्याला पडायची वगैरे पण भीती राहत नाही. आता साज शिवाय गौरी अधुरीच आहे. लक्ष्म्यांना जेवढा साज घालेल तेवढा कमी असतो. माझ्याकडं जे आहे ते बरंच आहे मला असं वाटते आणि ते मी पूर्ण घालण्याचा त्याच्यावर प्रयत्न करते. एकावर एक कितीही घालावंच वाटतं, पण आती पण काही चांगलं दिसणार नाही म्हणून कुठंतरी मग हात थांबवते मी माझा. आता छान असं गळ्यामधले अलंकार त्यांचे घालून घेतलेले आहेत आणि नथनी जी आहे नऊवारीवरती ती जर नाही घातली तर नऊवार शोभाच देत नाही. तर त्यासाठी मी आता त्यांना मोत्याची नथनी पण घालते आणि आता शेवटी फायनली गजरा त्यांना लावायचा आहे. तर इथे मी एक डोनट घेतलेला आहे छोट्या आकाराचा, तर तो डोनट अगोदर लावून घेतला आणि त्यानंतर असे आर्टिफिशियल गजरे आणलेले आहेत मी, ते लावून घेते. आता ह्या छकुलीला राग नको म्हणून या छकुलीला सुद्धा साडी घातलेली आहे आणि नऊवारच घातली बरं का, आणि ती मग आता माझ्या ओढणीची मी घातलेली आहे. ही कशी दिसते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथपर्यंत आलात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझी चुटकुली आणि लक्ष्म्या कसा दिसताय. आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.